संत जगमित्र नागा महाराजांची प्रक्षाळ पूजा। 15,000 भाविकांना पुरणपोळीचा महाप्रसाद। भाविकांसाठी 2 क्विंटल शुद्ध तूप, हजारो लिटर दूध, खमंग आमटी व भाताचा महाप्रसाद। हरिभक्त पारायण गोवर्धन महाराजांची 40 वर्षापासूनची पंगत। 12 ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल्या परळीत आज पुरणपोळीची महापंगत पार पडली। संत जगमित्र नागा महाराजांच्या महापूजेनिमित्त आज 15,000 भाविकांसाठी पुरणपोळीच्या महापंगतीचे आयोजन करण्यात आले होते। या सोहळ्यासाठी मोठ्या संख्येने राज्यभरातून वारकरी सहभागी झाले होते। या पुरणपोळी महापंक्तीत तब्बल 2 क्विंटल शुद्ध तूप, त्याचबरोबर 1,500 लिटर दूध आणि आमटी व भाताचा बेत करण्यात आला। गेली 40 वर्षापासून हरिभक्त पारायण गोवर्धन महाराज ही परंपरा पार पाडत आहेत। संत जगमित्र नागा महाराजांच्या कृपेने ही निष्काम सेवा करत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले। या धार्मिक उपक्रमाबाबत हरिभक्त गोवर्धन महाराज आळंदी यांच्याशी आमच्या प्रतिनिधींनी विशेष बातचीत केली आहे। यावेळी नेमकं काय म्हणाले गोवर्धन महाराज? महाराज काय सांगाल, आज संत जगमित्र महोत्सवानिमित्त पुरणपोळ्याचं जेवण आहे, कसं नियोजन आहे, काय तुमचं सेवा आहे? संत सेवा म्हणून जेवण आहे, संत सेवा म्हणून प्रसाद आहे, संत सेवा म्हणून कीर्तन भजन असं आहे। किती वर्षाची परंपरा आहे? हे परंपरा ते 40 वर्षाची आहे आणि करून घेतात ते संत। आणि काही यापुढे आमचा काही स्वार्थ नाही। किती लोकांचा आज प्रसाद आहे? किती लोकांचा प्रसाद आहे आज? 15,000 लोकांचा। गेल्या किती वर्षापासून करतात हे नियोजन? 40 वर्ष झाले। 40 वर्षापासून। जेवणामध्ये काय असतं? जेवणामध्ये तूप पोळी असते, आमटी भात वरण, आमटी भात पापड कुरवडी भजे तूप। भाविकांना काय आपण आवाहन करणार? काही भाविकांना एक आवाहन करतो की महाप्रसाद घ्या, उद्देश दुसरा नाही। निष्काम गेल्या अनेक वर्षापासून हरिभक्त पारायण गोवर्धन महाराज हे निष्काम भावनेतून व संत जगमित्र नागा महाराजांच्यावर असलेल्या भक्तीने ते ही महापूजा व महाप्रसाद आयोजित करतात। एकंदरीतच त्यांच्या या उपक्रमाचे स्वरूप आता प्रचंड वाढले असून शेकडोची संख्या आता हजारोमध्ये गेली आहे। हा उपक्रम आता परळीची एक दिव्य परंपरा बनला आहे। MB न्यूज साठी मी राधिका शर्मा, परळी वैजनाथ।